नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतिभा फॅशन लेडीज टेलर या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आपण आज बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची. याचा कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे, तो तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर कसं जॉईंट करायचं आहे सुळसुळ्या फॅब्रिकचा याचाही व्हिडिओ मी चॅनलवर टाकला आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर आपण हा स्टिचिंगचा व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ पण चॅनलवर टाकला आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, आपल्याला पुढच्या भागाचा जॉईंट करून घ्यायचा आहे. जॉईंट करताना काय करायचं आहे, जो कटोरीचा शेप आहे तो वरती ठेवायचा आहे आणि मग जॉईंट करायचा आहे. एकदम छान असा जोडला जातो. कोणताच भाग आपल्याला असा ताणून नाही धरायचा आहे. एकदम भारी शेप येतो त्याला. आणि दुसरा बी कटिंग करताना असाच स्टिचिंग करताना असाच करायचा आहे. आणि डबल टेप देऊन घ्यायची आहे त्याला. आपल्याला प्रत्येक वेळेस आपण कोणताही भाग जॉईन करताना डबल टेप द्यायची आहे. जसा आपण पहिला भाग रेडी केला आहे तसाच दुसरा पण करणार आहे. पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, जो कटोरी सारखा शेप असतो तोच भाग आपल्याला वरतून ठेवायचा आहे, कारण की इझिली तो गोलाकारमध्ये फिरतो. जसा खालचा भाग जर वर ठेवला तर तो गोलाकारामध्ये फिरत नाही. त्याच्याकरता आपल्याला कटोरीचा शेप जो आहे ना तोच भाग वरती ठेवायचा आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना कोणताही भाग खेचायचा नाही. दोन्ही भाग सैल सोडायचे आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. एक टीप देऊन झाल्याच्या नंतर त्याच्यावरून आपल्याला दुसरी टीप देऊन घ्यायची आहे. पहा किती छान पप आलेला आहे. दोन्हीला बी छान पप आलेला आहे. आता हा रेडी झालेला भाग आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि मागच्या भागाचं स्टिचिंग करायला घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. टक्सचं मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याला टक्स टीप द्यायची आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं, असे मध्ये टीप देऊन घ्यायची. ही टीप कशासाठी, सुळसुळ फॅब्रिक आहे. जेव्हा आपण टक्स देतो तेव्हा ते फॅब्रिक असं सुटायला नाही पाहिजे त्याच्यातून. त्याच्याकरता मध्ये एक टीप देऊन घ्यायची. इकडं जशी टीप दिली तशी दुसऱ्या टक्सला पण टीप देऊन घ्यायची आहे. दुसऱ्या टक्सला टीप देऊन घेतल्याच्या नंतर आपण त्याला वरून टक्सची टीप मारणार आहोत. प्रत्येक कोणताही फॅब्रिक असला तरी तुम्हाला असंच करून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं, मध्ये जेव्हा आपण टक्स देतो ना तेव्हा त्यातला मधला कपडा बाजूला सरकत नाही. असं एकदम सारखा टक्स बसतो. त्याच्याकरता काय करायचं आहे, पहिले टक्सला तुम्ही मध्ये टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर वरून टक्सची टीप द्यायची आहे. टक्सला कधीही टीप मारताना डबल टीप द्यायची आहे लॉक करून. जेणेकरून डबल टीप मारल्याने काय होतं, लवकर कपडा हे होत शिलाई निघत नाही. त्याच्याकरता डबल टीप द्यायची आहे. आणि टीप मारताना साईडला दोन्ही साईडला लॉक करून घ्यायचं आहे. वरच्या साईडलाही आणि खालच्या साईडलाही लॉक करून घ्यायचं आहे. लॉक केल्याने काय होतं, धागा तुटत नाही, सुटत नाही. याच्याकरता दोन्ही साईडने लॉक करायचं आहे. आता आपल्याला असं एकावर एक दोन मागचा आणि पुढचा असं एकावर ठेवायचं आहे आणि सारखं करून घ्यायचं आहे. पहा आता आपण टक्स टाकले आहे तर हा कमरेचा भाग काय झाला आहे, मागं पुढे झाला आहे. त्याच्याकरता आपल्याला सारखा करून घ्यायचा आहे. तर एक अर्धा इंच तुम्ही सारखं करून घेऊ शकता. अर्धा इंच ही लाईन आखायची आहे आणि सारखं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण कंबरची पट्टी जॉईंट करणार आहोत. तर कंबरची पट्टी जॉईंट करायला मी काय केलं आहे, आपण ज्याच्यात गळा कटिंग केलेला आहे ना त्याच गळ्याची पट्टी काढणार आहोत. तर तोच गळ्याचा कपडा आहे हा, त्याची मी पट्टी काढून घेत आहे. शक्यतो पट्टी सारखी कटिंग करून घ्यायची आहे. तुम्ही 2 इंचाची 3 इंचाची अशी पट्टी लावू शकता. आणि आता ही पट्टी छोटी आहे तर आपल्याला काय करायचं आहे, डबल पट्टी आहे त्याला मध्ये अशी टीप मारून घ्यायची. वरतून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. दाब टीप देऊन झाल्याच्या नंतर आपण ती पट्टी जॉईंट करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, आपण आता पट्टीला मध्ये जॉईंट दिलेला आहे. जे जॉईंट दिलेल्या जागेवर आपल्याला लक्षात राहून द्यायचं आहे. कधी कधी पट्टी उलटी सगळं जॉईंट झाली जाते. तर आपला ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे, तर पट्टीचा हा कपडा उलटा ठेवायचा आहे. त्याच्यावरून दोन्ही भाग एकासारखे सरळ झाले पाहिजेत आणि वरतून टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. तर त्या पट्टीला टीप मारून झाल्याच्या नंतर त्याच्यावरून आपल्याला दाबटीप द्यायची आहे. दाबटीप देताना काय करायचं आहे, जेव्हा आपण पहिली ती शिलाई मारली आहे त्याचा कपडा, तो अस्तरचा जो कपडा आहे त्या कपड्याच्या खाली त्या टिपीचा कपडा आला पाहिजे, तेव्हा त्याची फिनिशिंग एकदम छान येणार आहे. आता दाबटीप दिल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, हा कॉटनचा अस्तर आहे. कॉटनच्या अस्तरचं काय होतं, इझिली त्याला घड्या पडतात. तर अशी घडी वरून हाताने एक थोडंसं नख मारून घ्यायचं आहे आणि टीप मारून द्यायची आहे. आता मागची टीप मारताना काय करायचं आहे, आपल्याला 5 इंचावरती टीप मारायची आहे, म्हणजे मोठ्या टाक्याची टीप मारायची. जेणेकरून आपण काय करणार आहोत, हात शिलाई करणार आहोत. तिथे हात शिलाई केल्यानंतर आपल्याला ती टीप पुसवायला इझी जाऊ त्यासाठी 5 नंबरची टीप मारायची आहे. आता 5 एकावर एक ठेवून घ्यायचा आहे. पुढचा भाग आपला थोडासा जास्त होतोय तर काय करायचं आहे, कटिंग करून घ्यायचं आहे. एकदम थोडंफार कटिंग करायलाही नाही करायचं, कारण की आपण हे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, तो थोडाफार जास्त होतो. आता जे जवळपास करून घेतलं त्याच्या खाली आपली अर्धा इंच शिलाई राहणार आहे. तर अर्धा इंच शिलाईचं सोडून बाकीचा उरलेला भाग कटिंग करून घ्यायचा आहे.
आता बाकीचा भाग जसा कटिंग करून घेतला आहे, तसंच आपल्याला काय करायचं, आपण मागच्या भागाला कशी कंबर पट्टी लावली आहे, तसेच पुढच्या भागाला पण आपल्याला पुढच्या साईडने ह्या पट्ट्या जॉईन करायच्या आहेत. त्याच्याकरता काय करायचं आहे, आपल्याला सरळ कापडात पट्ट्या कापायच्या आहेत. तिरक्या कापडात पट्ट्या कापायच्या नाही. तिरक्या कापडात जर पट्ट्या कापल्या तर लागल्या जाणार नाही. जेणेकरून आपल्याला सरळच कापडात ह्या पट्ट्या कापायच्या आहेत. तुम्ही 1.5 इंचाची 1 इंचाची पट्टी कापू शकता. आता मी ह्या 2 पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. सगळ्यात पहिले पाहू शकता खालच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडलेलं आहे आपण तशी त्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे. ती टीप मारून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावर वरून एक दाब टीप देणार आहोत. आता दाब टीप कशी मारायची आहे, कपडा अलीकडच्या साईडला ठेवायचा आहे, अस्तरच्या साईडला. अस्तरच्या साईडला ठेवल्याच्या नंतर आता तो वरून दुमडून घ्यायचा आणि त्याला एक 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची. 5 नंबरची शिलाई मारणार आहोत आपण, वरती हात शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे, 5 नंबरची शिलाई मारायची आहे. आता शिलाई मारून झाल्याच्या नंतर काय करणार आहोत, आपण थोडाफार जरी आपला कपडा पुढे एक्स्ट्रा असेल तो कटिंग करून घ्यायचा आहे. फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते, कुठेही कपडा जास्त कमी सोडायचा नाही. आता पाहिजे थोडंसं जास्त वाटतं तर ते कटिंग करून घ्यायचं आहे. पफ किती छान आलाय, जसं आपण त्या भागाला पट्टी जोडली आहे तशी दुसऱ्या भागाला पण पट्टी जोडून घ्यायची आहे. आता आपण काय करणार आहोत, हुक आणि आईची पट्टी लावणार आहोत. त्याच्यासारखं काय करायचं आहे, आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता कपडा पुरेसा राहत नाही, कधी अस्तर कमी पडतं, त्याच्याकरता काय करायचं आहे, पण आता मी या पट्ट्या कापून घेतल्या आहे आणि एखाद्या जॉईन करून घेतल्या आहे, जसं आपण मागच्या कंबर पट्टीला केल्या आहेत तशाच. आता आपण काय करणार आहोत, हुकची आईची पट्टी लावणार आहोत सगळ्यात पहिले. आता ही आईची पट्टी आहे ती 2.5 इंचाची घेतलेली आहे मी, शक्यतो 2.5 इंच आहे. तर काय करायचं आहे, खालून पट्टी ठेवायची आहे खालच्या साईडला आणि वरतून आपला जो भाग आहे पुढचा तो ठेवायचा आहे. आणि आता पहा, एक टीप मारून झाल्याच्या नंतर आता ही कॉटनचा अस्तर आहे तर इजिली तुम्ही तशाच त्याच साईडने लगेच दुमडून घेऊन आपण हुकची पट्टी तयार करणार आहोत. तर हुकची पट्टी तयार करताना काय करणार आहे, आधी एक शिलाई मारून घेणार आहे. मग आपले शिलाई मारल्याच्या नंतर ते पॅक होऊन जातं. त्याच्यानंतर मग जेव्हा आपण त्याला आय करतो तेव्हा तिकडच्या साईडने ते पॅकिंग होऊन जातं, असं राहत नाही. तर एकदम फिनिशिंग मध्ये आपली आईची पट्टी लावल्या जाते. तशी इकडच्या साईडची हुकची पट्टी काय करायची आहे, मी आता ही 1.5 इंचाची हुकची पट्टी काढलेली आहे, कटिंग करून घेतली आणि तिला वरून अशी 1/2 इंचाची एक टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून झाल्याच्या नंतर काय करणार आहोत, आपण जर खालच्या साईडला थोडंसं दुमडून घ्यायचं आणि पट्टी लावून द्यायची आहे. त्यात पट्टी लावताना काय करायचं आहे, पहिले लॉक करायचं आहे आणि त्याच्यावर वरून शिलाई देऊन द्यायची आहे. शिलाई देऊन झाल्याच्या नंतर काय करणार आपण, वरून त्याच्यावरून एक दाबटीप द्यायची आपल्याला. दाबटीप द्यायची, दाबटीप दिल्याने काय होतं, फिनिशिंग व्यवस्थित येते. दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, आता अजून एक फिनिशिंगची टीप देणार आहोत. तो कपडा असा आतून फोल्ड करायचा आहे, आतल्या साईडने आपल्याला टीप द्यायची आहे. एकदम व्यवस्थित अशी टीप, एकदम व्यवस्थित अशी बसते याची ही फिनिशिंग केल्याच्यानंतर ब्लाऊज व्यवस्थित बसतो आणि खालच्या साईडला पण आपल्याला जो कपडा वरती तरवतो तो लॉक करून घ्यायचा आहे. आता उरलेला कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. पहा आता इथं थोडीशी शिलाई निघल्यासारखी होती तर मी त्याच्यावरती टीप मारून घेत आहे. टीप मारून झाल्याच्या नंतर आपले धागे कुठे थोडेफार जास्त असतील तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. आता आपण काय करणार आहोत, हा भाग एकावर एक ठेवून घ्यायचा आहे पुढचा, आणि त्याच्यानंतर मागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही एकावर ठेवून पाहायचा आहे. कुठे कमी जास्त आहे का, कमी जास्त असेल तर आपल्याला तो भाग कटिंग करून घ्यायचा आहे. कारण की आपण कटिंग एकदम परफेक्ट केलेली आहे, तर आपल्याला तो भाग त्याच्यावर ठेवून पाहायचा आहे. तर थोडासा पुढचा भाग मला काय वाटतं थोडासा जास्त होतोय, तो काय करायचं आहे, थोडंसं कटिंग करून घ्यायचं आहे. पाहिजे थोडंसं जास्त होतंय तर थोडंसं कटिंग करून घ्यायचं आहे. मोंड्याच्या साईडला येत आहे एकदम बरोबर, पण उलटा करून पाहूया आपण एकदम बरोबर आहे का. तो थोडंसं जास्त वाटतंय पुढचा भाग, तो पुढचा भाग थोडासा कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण काय करणार आहोत, शोल्डर जॉईन करणार आहोत. तर शोल्डर जॉईन करताना काय करायचं आहे, आपला पाठीमागचा जो भाग आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि पुढचा पण त्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे. उलटा ठेवून त्याच्यानंतर काय करायचं आहे, शोल्डर जॉईन करायचं आहे. शोल्डर जॉईन करताना काय करायचं, गळ्याच्या साईडने आपल्याला थोडंसं अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त खाली घेऊन शिलाई द्यायची आहे. का बरं, ती तर आपला गळा उतरू नये त्याच्याकरता थोडंसं खाली घ्यायचं आणि शिलाई द्यायची आहे. शिलाई देताना लॉक करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आणि डबल टिप मारायची आहे. दोन्ही साईडला डबल टिप देऊन घ्यायची आहे. तिकडच्या साईडला जशी टिप मारली आहे आपण तशी तिकडच्या साईडला पण थोडीशी अर्धा इंचाच्या खाली घेऊन टिप मारणार आहोत. गळा उतरून त्याच्याकरता अर्धा इंचाच्या खाली घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची. पहा किती छान शोल्डर जोडलेला आहे. आपली ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान आलेली आहे, एकदम परफेक्ट, एकदम भारी वाटतंय ब्लाऊज. आता आपण काय करणार आहोत, पायपिंग करून घेणार आहोत ब्लाऊजला. पायपिंग करायच्या पहिले आता आपला पुढं कपडा थोडासा जास्त असेल तो कटिंग करून घ्यायचा आहे. कटिंग
कटिंग करून घेतल्याच्या नंतर आपण पाहते 2 इंच आत घेतलं होतं तिथं नॉच द्यायची आहे. नॉच द्यायची आहे. नॉच दिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात राहील हे 2 इंचावरती आपली फिटिंगच्या थोडंसं फिटिंग आपल्या 1.5 इंचावरती आहे आणि 2 इंचावरती नॉच दिली आहे. नॉच दिल्याने काय होतं आपल्या जेव्हा आपण बाही जॉईंट करतो तेव्हा तो कपडा खालवर होत नाही. आता आपण पायपिंग करणार आहोत. तर पायपिंग साठी मी काय केलेलं आहे 1.25 इंचाच्या तिरकस पट्ट्या कापलेल्या आहेत. तिरक्या कापायच्या आहेत तुम्हाला पट्ट्या कापताना. सरळ कापडा जर पट्ट्या कापल्या तर त्याची पायपिंग व्यवस्थित येणार नाही. तर तुम्हाला तिरक्या कापडातच पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. पट्ट्या कापून घेतल्याच्या नंतर पाहता आपण जशा तिरक्या कापल्या होत्या ना तशा तिरकस साईडनी जॉईंट करून घ्यायचे आहे. एकामेकाला जॉईंट केल्याच्या नंतर आता थोडंसं पुढे ते जे टोकं राहतात ना ते टोकं बी कटिंग करून घ्यायचे आहेत आपल्याला. कटिंग केल्याच्या नंतर काय करायचं आहे तर 1/2 इंच कपडा असा दुमडत आपल्याला वरतून शिलाई मारून घ्यायची आहे. 1/2 इंचच दाबायचा आहे कपडा. फक्त एक मधल्या बोटाने जर कपडा ताणून धरला ना तर ती आपोआप शिलाईची हे पडून जाते त्याला. वर त्या एका बोटाने थोडंसं हे करायचं आहे. ह्या पाहिजे कपडा थोडासा जास्त आहे तर कटिंग करून घेऊ. एक बोट त्याच्यावरती अशी वरून धरला मधल्या बोटाने जर कपडा ताणला ना तर तो कपडा किती कसा आहे ना तर आपोआप त्याला घडी पडते. आता आपण काय करणार आहोत दोन्ही बागे करेक्ट ठेवून सारख्या आहेत का नाही ते चेक करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पायपिंगचा जो कपडा आहे तो त्याच्यावर जॉईंट करणार आहोत. तर कपडा असा पुढून थोडासा दुमडून घ्यायचा आहे आणि मग जॉईन करून घ्यायचा आहे. आता त्याच्यावर टिप देते काय जसा गोल भाग आहे ना तशीच ही पट्टी जोडायची आहे. शोल्डर पाशी काय करायचं आहे 2 इंचापासून इकडच्या 2 इंचापर्यंत असा 4 इंच कपडा असा ताणून लावायचा आहे. जेणेकरून शोल्डर उतरणार नाही त्याच्याकरता आपल्याला ताणून घ्यायचं आहे. आणि आता इकडे बाकीच्या साईडला काय करायचं आहे जसा आकार आहे तशी ती पट्टी आणि ब्लाऊज पीस दोन्ही सरकत टिप मारून घ्यायची आहे. फक्त दोन्ही शोल्डर पाशी येताना काय करायचं आहे आपल्याला इकडचं मागं 2 इंच आणि पुढच्या साईडला 2 इंच असं आपल्याला पट्टी ताणून लावायची आहे. आता शोल्डर जे आपण जॉईन केलेला आहे त्याचा भाग काय करायचा आहे मागच्या साईडला ढकलायचा आहे. पुढच्या साईडला नाही घ्यायचा तो मागच्या साईडला ढकलायचा आहे आणि आता इथं टिप लॉक करून घ्यायची आहे आपल्याला. आता थोडाफार जो कपडा जास्त आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा पायपिंग करू तर तो कपडा बाहेरच्या साईडला नाही दिसायला पाहिजे. त्याच्याकरता थोडासाच कपडा ठेवायचा आहे. बाकीचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. कपडा कटिंग करून झाल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत त्याला नॉच देणार आहोत. नॉच म्हणजे काय कट मारायचे आहे. जेणेकरून काय होणार आहे आपली पायपिंग इझिली पलटणार आहे. त्याच्याकरता असे छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहेत. नॉच देताना काळजी घ्यायची आहे जी आपण शिलाई मारली आहे त्याच्यावर नॉच जाणार नाही याची. कारण की त्याच्यावर जर नॉच गेला तर ती शिलाई उसवणार आहे. त्याच्याकरता नॉच देताना कट मारताना काय करायचं आहे शिलाईला लक्षात घ्यायचं आहे आणि मग नॉच द्यायची आहे. आता पहा वरून पायपिंग करताना काय करायचं आहे जो आतलं जे आपण शिलाई मारलेला कपडा जो आहे ना तो त्या पायपिंगच्या याच्यात आत घालायचा आहे आणि मग त्याला वरून पायपिंग करून घ्यायची आहे. एकदम छान अशी पायपिंग येते. आता पायपिंग करताना वरून काय करायचं जो दाब जो आहे तो दाबची जी सुई आहे ना ती बराबर त्या खाचीत गेली पाहिजे तेव्हा ती पायपिंग एकदम छान अशी होती. कधीही पायपिंग करताना काय करायचं आहे सुई जी ते आहे ना त्या पायपिंगच्या खाचीत घालायची आहे. तेव्हा ती पायपिंग व्यवस्थित येते आणि व्यवस्थित दिसते घेण्याची गोल येते मस्त एकदम. पायपिंग करायची ही एकदम सोपी पद्धत आहे. पहा इथे आता आपली पायपिंग करून झालेली आहे. एकदम कडेपर्यंत येऊस्तर आपली सगळी पायपिंग गोल अशी आलेली आहे. तर पायपिंग झाल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत तुम्हाला मी दाखवते हे पहा एकदम व्यवस्थित गोल अशी आणि आपली छान गोल फिटिंग पायपिंग आलेली आहे. आता उलट्या साईडनी पाहू शकता आतल्या साईडनी फिनिशिंग किती छान आली आहे पायपिंगच्या याची पण कपड्याची जो कपडा पण आपण लावला वरून लावला पण त्याची. आता आपण काय करणार आहोत बाह्या जॉईंट करणार आहोत. तर ह्या बाह्या ज्या आहेत त्या पबचे करून घेतल्या. पब डिझाईनची बाही आहे ती. मी याची पब डिझाईन जी आहे त्याची बाहीचा बी व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे. कशी कटिंग करायची आणि स्टिचिंग करायची तो चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं मागच्या भागाला मागच्या साईडने मागचा भाग जॉईन करायचा आणि पुढच्या साईडने पुढचा भाग जॉईन करायचा आहे. बाह्या जोडताना पहिलेच ओळखण करून ठेवायचं आहे. ही पुढच्या साईड आहे मागच्या साईड आहे. कधी काय होतं मागचा पुढे जोडला जातो आणि पुढचा भाग मागे जोडला जातो. तर आता काय करायचं आहे आपल्याला आपलं छाती किती आहे 31 इंच त्याचा किती होता चौथा 7.25 इंच. आता पाहिजे थोडासा कपडा एक्स्ट्रा होतो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. आता कटिंग केल्याच्या नंतर तो त्याची जी टीप आहे ती कापली गेली आहे तर त्याला आपण वरून टीप टाकून घ्यायची आहे.
आणि बाहीलाही डबल टिप टाकून घ्यायची आहे. ती कधीही टाकताना बाह्य जॉईन करताना डबल टिप टाकायची आहे. आता पहा आपण ब्लाऊज पीसचा भाग सरळ करून घेतलेला आहे. सरळ याच्यावर आपल्याला एक टिप द्यायची आहे वरून. आणि आता थोडाफार कपडा कुठं जास्त असेल तर तो सरळ करून घ्यायचा आहे. आता सरळ करून झाल्याच्या नंतर आपण काय सरळ करून कटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला भाग उलटा करून घ्यायचा आहे. उलटा करून घेतल्याच्या नंतर बी आपण त्याच्यावर वरून एक शिलाई देणार आहोत. शिलाई मारून झाल्याच्या नंतर काय करणार आहोत, आता आपण फिटिंगचं माप टाकणार आहोत. आपल्या ब्लाऊजची फिटिंग जी असते त्याचं माप टाकायचं आहे. आपलं दंडगेर आहे 10 इंच, त्याचं निम्म टाकायचं आहे आपल्याला 5 इंच. 5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आणि इथं छातीचं माप, छातीचं आहे आपली 31 इंच, त्याचा चौथा भाग होतो 5.8 इंच. आणि कंबर आहे 27 इंच, त्याचा चौथा भाग होतो 5.7 इंच. तसं जर जमलं नाही तर असं ब्लाऊजमध्ये तुम्ही गोलाकार घेऊन टेप मोजू शकता कंबर. तर 1.5 इंच आला आहे त्याचा चौथा भाग, तसंच त्याचं हे करायचं आहे. सरळ टिप मारून घ्यायची आहे आपण जिथे तिथं पडली. तुम्हाला तसं जर जमलं नाही तर तुम्ही पट्टीच्या साईडने पहिले टिप मारून घ्यायची आहे, रेश मारून घ्यायची आहे, मग टिप पॉईंट देऊन शिलाई मारायची आहे. पहा आपली फिटिंग किती छान आलेली आहे. तशी दुसऱ्या साईडलाही फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. दुसऱ्या साईडची फिटिंग करून झाल्याच्या नंतर ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला सरळ करून. तर त्यासाठी सगळ्यात पहिले हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला, याची स्टिचिंग कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर ते मी मला कमेंट करून विचारू शकता. त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करीन. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान कटिंगच्या आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.